काय प्रथा आहे गावात आणि काय दिंडीचं स्वागत? तर गेल्या 57 वर्षापासून गोविंदपूरमध्ये ही दिंडी येते आणि आज आमच्याकडे चूल बंद असते. लोक आमच्याकडे सगळं आम्ही गावातून सगळं ज्वारी म्हणजे हरभरा वगैरे हे जे आहे ते गोळा करतो आणि ते पुन्हा नंतर आम्ही लोकांना आपल्या आसपासच्या म्हणजे बोरगाव झालं, खामसवाडी झालं, इतर गावामध्ये ते वाटतो. त्याचं ते भाकरी आणि ते हे करून देतात परत आपल्याला. आणि बेसन आणि भाकरीचा मेनू असतो आणि लोक आनंदाने खातात. हे आसपासच्या 15-20 गावातले खेडेगावातली लोक येतात आणि आनंदमय वातावरणामध्ये सगळा सोहळा पार पडतो. सोहळा सन 1968 पासून चालू झालेला आहे. आज तागायत 40 वर्षापासून हा सोहळा चालू आहे. या सोहळ्यासाठी आमच्या गोविंदपूर गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व दिंडीतील सेवेकरी 15 दिवसापासून या कार्यक्रमाची तयारी करतात. या सोहळ्यासाठी आमच्या गावाच्या वतीनं पूर्ण सहकार्य असतं. या सोहळ्याला आम्ही कमीत कमी 20 क्विंटल ज्वारी, तसेच एक 5-5.5 क्विंटल डाळ दळून आणून श्री गजानन महाराज यांच्या आवडीचं बेसन भाकरी हा महाप्रसाद आम्ही या ठिकाणी तयार करतो. आज तागायत ही परंपरा आजपर्यंत चालू आहे आणि पुढेही चालू राहणार आहे. यासाठी या महाप्रसाद तसेच दिंडी सोहळ्यासाठी बरेच बाहेरूनही लोक भक्तजन यासाठी सहकार्य करतात आणि अगदी आनंदानं सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला जातो. अंदाजे किती भाकरी तयार करतात? अंदाजे या कार्यक्रमासाठी कमीत कमी एक 50,000 ते 60,000 भाकरी तयार केली जाते.